नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो कुंचम विषयी आहे, साहित्याविषयी आहे. तर साहित्य काय काय आहे बघा, मी इथं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. तरीसुद्धा बरेच जण मेसेज करतात की आम्हाला फोटो टाका, प्रत्येक वस्तूचे फोटो टाका, कुंचमचे फोटो टाका. तर ताईंनो, मला एकच सांगायचं आहे की मी हे जे कुंचमची सेवा करते किंवा ही तुमच्यापर्यंत पोहोचवते, मी एकटी करते. घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे मोबाईल धरायला किंवा ते सगळं व्हिडिओ शूट करायला किंवा हे सगळ्या वस्तू तिथं ठेवायला, ते दाखवायला आणि एक एक वस्तू एवढ्या काढायच्या, त्या प्रत्येकाचा फोटो पाठवणं शक्य होणार नाही. त्याच्यामुळं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर सगळी माहिती देत असते. आणि माझे एवढे व्हिडिओ नसतात, एवढे शॉर्ट नाही, लॉंग नाही, कुठलेच व्हिडिओ नसतात. तरीसुद्धा कुंचमच्या भरपूर ऑर्डर आहेत. ह्याच्यामध्येच मला खूप समाधान आहे आणि मी खूप खूप खुश आहे, कारण मला भरपूर ताईंचं प्रेम मिळत आहे, भरपूर ताईंचे आशीर्वाद मिळत आहेत आणि कुंचमसुद्धा भरपूर आपल्याकडं ऑर्डर असतात. त्याच्यामुळं मला व्हिडिओसुद्धा बनवायला टाईम नसतो आणि एवढे माझे जे कुंचम आहेत ते ऑर्डर होत असतात. रोजच्या रोज जर मी प्रत्येक असा व्हिडिओ बनवला तर आणखीन मला किती ऑर्डर मिळाल्या असत्या. पण न रोज व्हिडिओ बनवता, रोज न काही करता मला भरपूर ऑर्डर आहेत. भरपूर ताईंचा सपोर्ट आहे, स्वामी महाराजांचा सपोर्ट आहे, महालक्ष्मी मातेचा सपोर्ट आहे. तर बघा, मी इथं तुम्हाला सगळ्या वस्तू अगदी व्यवस्थित दाखवलेल्या आहेत. असं नाही की कुठली वस्तू मी दाखवलेली नाहीत. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत, भगवान श्री हरी विष्णूंना आवडणाऱ्या वस्तू आहेत. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरावर अखंड कृपा करत असते. आपल्या घरामध्ये निरंतर माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही फक्त अगदी श्रद्धेने मनातून ही सेवा करा, तुम्हाला त्याचं नक्कीच रिझल्ट मिळेल. कारण ही सेवा करणं आपल्या हातात आहे आणि फळ देणं लक्ष्मी मातेच्या हातात आहे. तर आपण अगदी विश्वासाने, श्रद्धेने, एकाग्र मनाने जर ही सेवा केली, याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं भेटतं. कारण आत्तापर्यंत भरपूर ताईंचे असे अनुभव आहेत. कर्ज बऱ्यापैकी संपलेलं आहे, नोकरीमध्ये, मूलबाळ होण्यामध्ये, घरामध्ये सततचे वादविवाद, पैसा न येणं, पैसा न टिकणं, नोकरी न लागणं, असे असंख्य असे बरेचसे अनुभवसुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्यासाठी ही सेवा जी आहे ती आपल्याला करायची आहे. हे बघा, आपण स्वतः जेवल्यानंतरच आपलं पोट भरत असतं. त्याचप्रमाणे ही जी सेवा आहे ती आपण स्वतः केल्यानंतर आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. दुसऱ्यानं केली तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तर बघा, आता अजून एक तुम्हाला उदाहरण देते. आपण नर्सरीमधून झाड आणतो आणि झाडाची आपण व्यवस्थित काळजी घेतो. त्यानंतरच आपल्या घरामध्ये ते झाड उगवतं किंवा छान फुलाने फळाने बहरून येतं. जर आपण त्याला काहीच केलो नाही, त्याला पाणी दिलं नाही, खत घातलं नाही, त्याचं काहीच केलं नाही, तर ते आपल्याला फळ किंवा फुलं देणार नाही. त्याचप्रमाणे देवीचं सुद्धा, म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर, आपण जी सेवा आपण स्वतः करू, आपण जितकं तिचं सेवेमध्ये रुजू होऊ, आपण तिची मनोभावे श्रद्धेने सेवा करू, तितकं फळ आपल्याला नक्कीच मिळतं. तुम्हीसुद्धा अगदी श्रद्धेने एकदा सेवा करून बघा. आणि ही सेवा तुम्हाला कधी करायची आहे? फक्त शुक्रवार टू शुक्रवार करायची आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शुक्रवार, मंगळवार सेवा करू शकता. मध्ये पौर्णिमा आली तर पौर्णिमेला सुद्धा आपल्याला ही सेवा करायची आहे. पण ज्या वेळेस पौर्णिमेला तुम्ही सेवा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक नारळ फोडायचा आहे आणि नारळामध्ये तुम्हाला अर्धा नारळ घ्यायचा. म्हणजे नारळ फोडल्यानंतर जो अर्धा भाग असतो तो अर्धा भाग घ्यायचा, त्याच्यामध्ये तूप टाकायचं, 2 वातीची एक वात करून टाकायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे. ही सेवासुद्धा खूप प्रभावशाली आहे, खूप छान अशी सेवा आहे.